तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या। अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू तुम्हाला आपल्या चॅनलवरती सतत पाहायला ऐकायला मिळत असतात। तर प्रेक्षकांनो, इथे पुढील भाग खूप सुंदर असा झालेला आहे, कारण इथे आता पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की जी काही इथे आता सायली आहे, सायली इथे बॅग भरत असते, म्हणजेच की ज्या काही साड्या तिच्या कामाच्या नाही आहेत त्या ती बॅगेत ठेवत असते। आणि तेव्हा अर्जुन जो आहे तो धावतच तिकडे येतो आणि तिकडे आल्याच्यानंतर तिला तो विचारत असतो, मिसेस सायली, तुम्ही हे काय करत आहात? आणि तेव्हा इथे सायली म्हणत आहे, काय झालं सर, मी काही करत नाही आहे, ज्या काही साड्या आहेत ज्या की वापरातल्या नाही आहेत त्या इथे मी बॅगेत भरून ठेवते, तुम्ही असं का दचकलात? आणि तेव्हा तुम्हाला काय वाटलं? तेव्हा तो म्हणत असतो, काही नाही, तुम्ही बॅग भरत आहात ना म्हणून मी विचारलं, तुम्ही बॅग का भरत आहात वगैरे। आणि तेव्हा आता इथे सायली म्हणत असते, नाही सर, काही झालेलं नाही आहे, मी बॅग भरत आहे आणि बॅग भरून ठेवत आहे, असं इथे ती बोलत असते। आणि तेव्हा मात्र ही गोष्ट इथे अर्जुनला खूपच जास्त त्रास देणारी असते। त्याला असं वाटत असतं की म्हणजे सायली जी आहे ती इथे त्याला सोडून तर चाललेली नाही आहे ना, किंवा आता मधुभाऊ आलेत आहेत म्हणून सोडून तर जात नाही ना। तेव्हा आता सायली विचारत असते की इथे काय झालेलं आहे, तुम्ही एवढा रडाओरडा कशामुळे केलेला आहे, असा इथे ती प्रश्न विचारते। आणि असं विचारल्याच्या नंतर आता इथे जो काही अर्जुन आहे तो म्हणत असतो की आता मधुभाऊ जेलमधून सुटून आलेले आहेत, त्यामुळे इथे मला तुमची खूप जास्त काळजी वाटत आहे, म्हणूनच मी हे सर्व काही विचारलं आहे, असं इथे तो सांगत असतो, बोलत असतो। आणि तेव्हा आता इथे सायली म्हणत असते की नाही, मी मधुभाऊंना विचारून मगच पुढचा निर्णय घेणार आहे, त्यामुळे इथे तुम्ही काळजी करू नये असं मला इथे वाटतं, असे इथे जी काही सायली आहे ती इथे बोलत असते। आणि आता सायलीने ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर अर्जुनला सुद्धा थोडंसं बरं वाटत असतं। आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र प्रिया ही घरी आलेली असते। आणि प्रिया घरी आल्याच्या नंतर आता ती धावतच अस्मिताकडे जाते। धावतच अस्मिताकडे गेल्याच्या नंतर अस्मिता तिला विचारत असते की काय ग, तू एवढा उशीर का केलास येण्यासाठी? आणि तेव्हा आता इथे ती एकटीच अस्मिता इथे असते आणि अस्मिता एकटीच इथे असल्या कारणाने घरातील इतर लोक कुठे गेले असा प्रश्न विचारला जातो। आणि तेव्हा इथे ती सांगत असते, अगं घरातील लोक आहेत ना, थोडीशी बाहेर गेलेली आहे, त्यामुळे तुझं काय काम आहे, असं सुद्धा आता इथे ती विचारताना प्रेक्षकांनो आपल्याला पाहायला दिसत आहे।
तर आता प्रेक्षकांनो, इथे आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग खूपच छान आणि रंजक झालेला आहे, कारण उद्याच्या भागामध्ये इथे आपल्याला असं पाहायला मिळत आहे की आता इथे जो काही अर्जुन आहे, अर्जुन जो आहे तो इथे सायली त्याच्या आयुष्यातून जाऊ नये म्हणून खूप काही गोष्टी इथे तो करणार असतो. आणि त्याला असं वाटत असतं की जर सायली इथे माझ्या आयुष्यातून सोडून गेली मला, तर मग मात्र मी इथे राहू शकत नाही तिच्या विना, किंवा इथे मला तिची सर्वात जास्त गरज आहे. ह्या सर्व गोष्टी इथे आता तो बोलताना सुद्धा प्रेक्षकांना आपल्याला पाहायला दिसून येत आहे. आणि जेव्हा ह्या सर्व काही गोष्टी इथे तो बोलत असतो आणि तेव्हा मात्र आता मी लवकरच सायलीला प्रपोज करणार आहे, आणि सायलीला प्रपोज केल्याच्या नंतर इथे तिला लग्नाची मागणीसुद्धा घालणार आहे, असं इथे त्याच्या मनामध्ये सुरू असतं. आणि इथे प्रेक्षकांना तो अगदीच त्याच पद्धतीने इथे सर्व काही गोष्टी करण्याचं सुद्धा इथे काम करताना आपल्याला पाहायला दिसत आहे. तर आता प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन त्यासोबतच डेली मालिकांचे अपडेट्स जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील, तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका छान आणि इंटरेस्टिंग अशा एपिसोडसोबत आणि अपडेट्ससोबत. तोपर्यंत धन्यवाद.